BSNL डे उत्साहात साजरा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। BSNL डे निमित्त आयोजित पायदळ रॅली ठरली मुख्य आकर्षण। सेवा हाच उद्देश हा मूळ मंत्र देणाऱ्या BSNL सेवेला आजही जनसामान्याची पहिली पसंती। महाव्यवस्थापक दूरसंचार श्रीमती माधुरी निमजे यांची माहिती। भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ही भारत सरकारची एक सार्वजनिक दूरसंचार कंपनी आहे, जी 1 ऑक्टोबर 2000 रोजी स्थापन झाली। ही कंपनी वायर लाईन सेवा, वायफाय डेटा सेंटर सेवा आणि मोबाईल व्हॉइस इंटरनेट सेवा पुरवते। ही देशभरात दूरसंचार सेवा पुरवणारी सर्वात मोठी सरकारी मालकीची कंपनी आहे। BSNL ची स्थापना 1 ऑक्टोबर 2000 रोजी झाली। या कंपनीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4G सेवा म्हणजेच 4G सेवा देशभरात पुरवत आहे आणि लवकरच 5G सेवा अर्थातच 5G सेवा सुरू करण्याची शक्यता आहे। BSNL च्या सेवा पुढीलप्रमाणे आहे। वायरलाईन फिक्स सेवा ही BSNL असूनही पारंपरिक लँडलाईन सेवा पुरवते। ब्रॉडबँड सेवा, घरोघरी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ही सेवा पुरवली जाते। वायफाय सेवा, वायफाय हॉटस्पॉटद्वारे इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाते। मोबाईल सेवा, संपूर्ण देशभरात मोबाईल व्हॉइस आणि इंटरनेट सेवा पुरवली जाते। संपूर्ण देशभरात विश्वसनीय सेवा देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी रौप्य महोत्सवी वर्ष व स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करून BSNL डे उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने अमरावती येथे पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून वृक्षारोपण करण्यात आले। यासोबतच BSNL दूरसंचार भवन येथून भव्य पायदळ रॅली काढण्यात आली। BSNLचा लोगो असलेली निळी कॅप तसेच पांढरी टी-शर्ट परिधान करीत सहभागी झालेल्या BSNLच्या अधिकारी व कर्मचारी यांनी BSNLचे दूरसंचार क्षेत्रातील उपलब्धी आणि संघटन कौशल्याचा परिचय देत रौप्य महोत्सवी वर्षाचे माहिती फलक उंचावीत। यावेळी सामाजिक कटिबद्धता दर्शवित जनसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। शिस्तबद्ध वाटचाल, विश्वसनीय सेवा देणाऱ्या BSNLच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित BSNL आज आणि उद्या या विषयावर आयोजित व्याख्यान दरम्यान IFA संजय गुरभले यांनी उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले। तत्पश्चात महाव्यवस्थापक दूरसंचार श्रीमती माधुरी निमजे यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्त केक कापण्यात आला। या प्रसंगी आयोजित देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमात श्रीमती चंदा मोहतो, प्रवीण मसराम, अजय वानखडे, संजय गुरभेले, एजी खान यांनी आपल्या सुमधुर आवाजातील एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले। BSNLच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आगामी 6 ऑक्टोबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम, 8 ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिर आदीसह अन्य आयोजन तसेच BSNLचा मूळ मंत्र हा सेवा हाच उद्देश साकारणार आहे, अशी माहिती देत स्थानिक अमरावती येथील महाव्यवस्थापक दूरसंचार माधुरी निमजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही इथे BSNLचा जो रजत जयंती उत्सव आहे तो साजरा करून राहिलेलो आहोत आणि या दिवसाला म्हणजे 25 वर्ष झालेले आहे BSNLला। आणि पहिले DOT होतं, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, त्याच्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड हे 1 ऑक्टोबर 2000ला स्थापन झालं। तर त्याच्यानंतर आज 25 वर्ष आज पूर्ण होत आहे। तर हा उत्सव आम्ही साजरा करून राहिलेलो आहोत। तर BSNLचे जेवढे सगळे कर्मचारी आहे, अधिकारीगण आहे, सगळ्यांना शुभेच्छा। आणि ही जी सेवा BSNLने दिली आहे इतक्या वर्षापासून, हे सगळे आमचे जे कर्मचारी आहेत म्हणजे कर्मठ आहेत, सगळे हार्डवर्किंग आहे, सिन्सिअर आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, जे कुठे दुसऱ्या प्रायव्हेट ऑपरेटरच्या जवळ एवढा स्किल्ड मॅनपॉवर नाही आहे। आणि ह्यांची जी क्षमता आहे टेक्निकल, ह्यांचे जे स्किल्स आहे ते इतके जास्त आहे की त्याच्यामुळे आम्ही हे सगळे जे आहे आमचा जो नेटवर्क आहे BSNL तो आम्ही सांभाळून राहिलेलो आहे। आणि आमच्या कस्टमर्सला आम्ही सतत आमचे कर्मचारी कार्यरत आहे की त्यांना किती व्यवस्थित सुरळीत सेवा उपलब्ध करून द्यावी म्हणून। आणि BSNL जेव्हा जसं 2002 मध्ये आम्ही मोबाईलची सेवा सुरू केली होती, तेव्हा BSNL म्हणजे कस्टमर्स एवढे जास्त होते। पहिले आधी जे प्रायव्हेट ऑपरेटर्स आहे इन्कमिंग चार्ज करत होते। जेव्हा BSNLने मोबाईल सेवा सुरू केली तेव्हा इतकी कमी दरात BSNLने सेवा उपलब्ध करून दिली ग्राहकांना। त्याच्यामुळे त्यावेळी जे ब्लॅक मार्केटिंगनी सिम विकल्या जायचं आज तसंच
सगळेजण प्रयत्न करून राहिलेले आहे की आमच्या जे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी जे आम्हाला निधी प्राप्त करून दिलेला आहे 4G साठी रोल आउट करायसाठी आत्मनिर्भर भारत मिशनच्या तहत मेक इन इंडियाच्या तहत, तर त्याचा आम्ही जो 4Gचा एक इनॉग्रेशन केलं होतं दहिगावमधून, तर ते आम्ही 27ला नरेंद्र मोदीच्या हस्ते ते इनॉग्रेट झालं आणि त्या औपचारिकरित्या आम्ही 4Gची सेवा सुरू केली BSNLची अमरावतीला. आता आमच्या जवळपास असे जे गावं आहेत जिथे कोणाची सर्व्हिस नाही आहे, अशी 60 विलेजेस आहे जिथे आम्ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. तर ही जी सेवा आहे ही आम्ही स्वदेशी नेटवर्क यूज करून मेड इन इंडियामध्ये आम्ही सुरू केलेली आहे. तर आमचे सगळे कर्मचारी प्रयत्नात आहे की त्याची सेवा आम्ही बरोबर सुचारू रूपाने कस्टमर्सला द्यावी, जेणेकरून आमचे ग्राहक वाढतील. आमचे जे टॅरिफ्स आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑपरेटर्स काफी किफायती दरात आहे. तर ग्राहकांनी त्याचा सिम आमचा घ्यावा आणि आमची सेवा यूज करून त्याचा वापर करावा. एवढेच.